हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. तुमच्या समोर बोर्डवरती एक क्वेश्चन दिलाय. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन्स, ॲड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे इथे तुम्हाला शब्दांची साखळी पूर्ण करायला सांगितली आहे आणि त्यासोबत सांगितलं की या साखळीमध्ये हा जो शब्द असणार आहे त्या शब्दाचा जो शेवटचा अल्फाबेट असेल तिथून तुम्ही शब्दाची सुरुवात करायची आणि तुम्हाला प्रत्येक साखळीत 4-4 शब्द ॲड करायचे, वर्ड्स ॲड करायचे. बघायला गेलं तर प्रचंड सोपं आहे, पण इथे अवघड किंवा चुका कुठे होतात माहिती आहे का? नाउन्स, वर्ब्स आणि ॲडजेक्टिव्ह याची साखळी पूर्ण करायची असते आणि तिथे गल्लत होते आपली. तिथे जर शब्द चुकलं तर मार्क जातात. सो द टीमवर्क हा शब्द दिला आणि नाउन्स फक्त नामांची साखळी पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय काय लिहायला लागेल बघा. टीमवर्क, नाउन्स, तर इथे आपण काय ना के पासनं काय, सो के पासनं आपण लिहिणार नाउन लिहायचे तर आपण इथे किंग लिहिणार. किंग, किंग हा राजा आहे, कॉमा द्यायचा कंपल्सरी. जी पासनं काय लिहिणार गर्ल, एल पासनं काय लिहिणार लॅम्प, कारण हे सगळे नाउन आहेत. आणि पी पासनं काय लिहिणार पॉट. सो इथे झाली आपली ही वर्ड चेन कंप्लीट. आता नेक्स्ट जी वर्ड चेन आहे ती आहे वर्ब्स. वर्ब्स म्हणजे फक्त क्रियापदांची साखळी तयार करायची आपल्याला. आणि क्रियापदांची साखळी तयार करताना परसिस्ट, परसिस्ट म्हणजे काय, कशाचीही पर्वा न करता आपलं काम चालू ठेवणारा परसिस्ट. आता या टी पासनं टेल, टेल म्हणजे सांगणे. आता एल पासनं काय येणार आहे लिफ्ट, लिफ्ट म्हणजे उचलणे. आता पुन्हा एकदा टी आलेला आहे, सो टी पासनं आपण वर्ब लिहू शकतो टेक. आणि ई पासनं वर्ब असणारे आपला एंड. हे कॉमन अल्फाबेट्स आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. वर्ड्स म्हणजे तुमच्या कुठेही चुका होणार नाहीत. चेन आहे ती आहे ॲडजेक्टिव्हची आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे फ्रेल हा शब्द दिलाय. फ्रेलचा अर्थ काय आहे दुबळा. तर ॲडजेक्टिव्ह हे कायम नामाच्या आधी येतं, सो फ्रेल म्हणजे दुबळा. आता एल पासनं ॲडजेक्टिव्ह काय येणार आहे आपलं बघा. एल पासनं ॲडजेक्टिव्ह असणार आहे लाऊड, लाऊड म्हणजे खूप मोठ्याने बोलणारा असा. डी पासनं आपलं ॲडजेक्टिव्ह असणार आहे डम्ब, मंद असा डम. बी पासनं ॲडजेक्टिव्ह असणार आहे ब्युटिफुल. आणि एल पासनं ॲडजेक्टिव्ह आपलं काय येणार आहे लाईट, LIGHT लाईट. आपण म्हणतो ना त्याचा लाईट कलर आहे किंवा हा लाईट कसा लाईट आहे सनलाईट, सो तो एक लाईट हा एक ॲडजेक्टिव्ह येणार आहे. अशा प्रकारे आपण आपली वर्ड चेन 3 प्रकारचे वर्ड चेन कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला जर कुठलाही वर्ड आवडत असेल किंवा वर्ड चेन कंप्लीट करून घ्यायची असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवेन. सो माझं नाव आहे सपना टीचर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.